नमस्कार मित्रांनो, आज आपण हॉटेलची खतरनाक डिझाईन करणार आहे. जशी की तुम्ही थंबनेलमध्ये बघितलेली आहे. तर जी काय आपली PLP फाईल आहे त्याला आपले 4 अंकी पासवर्ड आहे ते तुम्हाला व्हिडिओमध्ये 2 स्टेप्समध्ये मिळून जाईल. आधीमध्ये कुठं पण तुम्हाला ते पासवर्ड जे आहे ते मिळून जाईल. त्यामुळे व्हिडिओ विदाऊट स्किप बघायचं मित्रांनो. तुम्हाला ही आपण जी आजची डिझाईन आहे ती सोशल मीडिया हँडलिंगसाठी केलेली आहे. एकदम खतरनाक डिझाईन आपण केलेली आहे. तर आपल्याला ही डिझाईन करण्यासाठी आपण PLP फाईल प्रोव्हाइड केलेली आहे. एडिटेबल PLP त्यासाठी तुम्ही तुमचे स्वतः हॉटेलची डिझाईन सुद्धा तुम्ही क्रिएट करू शकता. तर सर्वात तुम्हाला इथं साईज घ्यायची, इमेज साईजवरती क्लिक करून 1:1 तुम्हाला इथं साईज घ्यायची आहे. विड्थ 1280, हाईट 1280. ओकेवरती क्लिक करा. स्टार्टिंगला या. त्यानंतर आपण इथं सर्वात आधी दिलं आहे बॅकग्राऊंडची तुम्ही क्वालिटी बघू शकता, एकदम प्रीमियम. आपण जे काही इंटरेस्ट ॲप आहे तिथून आपण हा बॅकग्राऊंड आपण वापरलेला आहे. एकदम खतरनाक बॅकग्राऊंड आहे. त्यासाठी तुम्ही जे काही लाईटनिंग वगैरे बघू शकताय ते आपण लाईट रूममध्ये क्रिएट केलेली आहे. त्यानंतर इथं दुसरा म्हणजे आलं तो म्हणजे टेक्स्टिंगचा भाग. इथं आपण इन्फिनिटी 31-30 ह्या दोन्हीमधला कोणता तरी एक तुम्हाला इथं फॉन्ट वापरू शकता तुम्ही. याची काही जी लिंक असेल इन्फिनिटी फॉन्ट्सची तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तिथून तुम्ही ते फॉन्ट इझिली डाउनलोड करू शकता आणि तुमच्या डिझाईनमध्ये यूज करू शकता. आपण तिथं रेडी टू यूज कशा प्रकारे करायचं आपण डिटेल व्हिडिओ तुम्हाला सांगितलेला आहे. ते व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तर मित्रांनो, आपला दुसरा भाग झाला तो म्हणजे टेक्स्टिंग झाला. तर इथं आपण लागलेला हॉटेल शेफचा जो काही लोगो असतो तो इथं आपण सर्कल फ्रेम लावलेला आहे. त्यानंतर इथं तिसरा भाग म्हणला तर काय आपलं व्हेज नॉन व्हेज जे काय आयकॉन्स असते ते आपण इथं मर्ज करून ॲड केलेले आहेत. त्यानंतर बघू शकता इथं एकदम हाय क्वालिटीमध्ये आपली डिझाईन आहे. त्यानंतर आपण इथं ॲड केलेलं आहे प्रोप्रा हे नाव जे आहे ते मित्रांनो आपण एकदम कोपऱ्यात लावलेलं आहे. इथं आपण वापरलेला आहे अनेक देवनागरी हा फॉन्ट आपण इथं वापरलेला आहे टेक्स्टला. त्यानंतर मित्रांनो तर आपण एक फ्रेम घेतलेली म्हणजे शेप असं ॲड केलेला आहे. त्याला आपण बॉर्डर लावलेली आहे आपल्या ॲड्रेस लाईनसाठी खाली. त्यानंतर इथे आपण एक रेश मारलेली आहे. ती रेशसुद्धा आपण शेपच्याद्वारे बनवलेली आहे. सिम्पली शेप घेऊन त्याला स्ट्रोक मारलेला आहे. त्यानंतर सिम्पली आपला जो आहे हॉटेल शेफचा लोगो आपण इथे ॲड केलेला आहे. म्हणजे पूर्ण हाय क्वालिटीमध्ये आपण इथे एक PNG ॲड केलेली आहे. बघू शकता एकदम क्लिअर PNG तुम्हाला भेटून जाईल PLP फाईलमध्ये. तिथून तुम्ही इझिली एडिट करू शकता. त्यानंतर आपण इथं थाळीचे ज्या इमेजेस आहेत आपल्याला जे आपण ग्राहकाकडून प्रोव्हाइड केलेले आहेत ते आपण इथं ॲड करून घेतलेले आहेत. बघू शकता व्हेज थाळी, नॉन व्हेज थाळी. आपण जो काय 2 थाळीचे इमेजेस आहेत ते आपण इथं ॲड करून घेतलेले आहेत. थाळी इमेजेस ॲड केल्यानंतर इथं सिम्पली याला ब्लॅक शॅडो दिलेला आहे. क्रॉप शॅडो वगैरे आपण सर्व काही डिझाईन आहे ते आपण एक्सेल लॅब ॲप्लिकेशनमध्येच क्रिएट केलेली आहे. त्यानंतर आपला थाळीचा भाग झाला. त्यानंतर आपला इथं येतोय तो म्हणजे ॲड्रेसचा भाग. ॲड्रेससाठी आपण गुगल मॅपचा जो काय तो हे असतो लोगो असतो तो इथं आपण सर्कल फ्रेमने ॲड केलेला आहे. त्यानंतर आपण इथं जे ॲड्रेसचा भाग आहे त्याला पॉपिन्स बोल्ड, सेमी बोल्ड किंवा रेग्युलर ह्या तीनपैकी कोणता एक फॉन्ट वापरलेला आहे. इथं तुम्हाला जो हवा आहे तो फॉन्ट तुम्ही इथं वापरू शकता. त्यानंतर मित्रांनो इथं आपण ग्रीन लीफ जे काही PNG असतात ते इथं ॲड करून घेतलेले आहेत. 2 PNG आपण ॲड केलेले आहेत तिथं. हे सुद्धा आपण इंटरेस्ट ॲपमधून घेतलेले आहेत जे काही PNGs असतील ते पूर्ण. त्यानंतर इथं आपण ॲड केलेलं आहे शेवटला आपला लोगो. आपण लोगोसाठी वापरलेला आहे मित्रांनो पॉपिन्स हा फॉन्ट वापरलेला आहे. मराठीमध्ये आपण लोगो टाईप केलेला आहे. तर मित्रांनो तुम्हाला जे काही एडिट करायचं आहे तुम्ही सिम्पली लेअरला डिलीट करून तुम्ही ते ॲड करू शकता जे काही तुम्हाला एलिमेंट्स ॲड करायचे आहेत. त्यानंतर जो काय हॉटेलचा शेफ लोगो आहे ते तुम्हाला सिम्पली पिंटरेस्ट ॲपमध्ये भेटून जाईल. तुम्हाला सिम्पली सर्च करून घ्यायचं आहे हॉटेल शेफ लोगो. हॉटेल लोगो असं तुम्ही टाईप केलं तुम्हाला खूप सारे इथं ऑप्शन्स भेटून जाईल. तर इथं आपण हॉटेल शेफ लोगो असं जरी टाकलं तुम्हाला एक पूर्ण जे काही जी डाटा स्ट्रक्चर आहे ते मिळून जाईल. तुम्हाला एकदम खतरनाक प्रकारचे PNGs असतील, JPG असतील तुम्ही इथून यूज करू शकताय. तर मित्रांनो इथून आपण हा इमेज घेतला, याच्यावरती क्लिक करायचं, डाउनलोड करायचं.
सिम्पली बघू शकता. याचं जर तुम्हाला बॅकग्राऊंड रिमूव्ह करायचं आहे, या इमेजला डाउनलोड करून घ्या. डाउनलोड केलेला इमेज केल्यानंतर क्रोमला ओपन करून घ्या. क्रोम ओपन केल्यानंतर तुम्हाला सर्च करायचे Demo.bg. त्यानंतर तुम्हाला साइन इन करायचं. साइन इन केल्यानंतर अपलोड इमेजवरती क्लिक करा. अपलोड इमेजवरती क्लिक करा. ज्या इमेजची तुम्हाला बॅकग्राऊंड रिमूव्ह करायचं त्या इमेजवरती क्लिक करून ॲड करा. इमेज ॲड झाल्यानंतर एकदम 0 मिनिटात तुमची काय जी इमेज असेल त्याचं तुम्हाला बॅकग्राऊंड रिमूव्ह करून भेटेल. इथून तुम्ही डाउनलोड करू शकता. तुम्ही सिम्पली फ्री जे काय आपली रेकॉर्ड आहे त्यावरती क्लिक करून तुम्ही इथून डाउनलोड करून घ्यायचे. एकदम मीडियम क्वालिटीमध्ये तुमची जे काही इमेज आहे एकदम खतरनाक प्रकारे डाउनलोड होते. त्यानंतर सिम्पली त्या ॲड करून घ्यायचं. PNG ॲड करणं एकदम सोपं आहे. पिक्सेल लॅबमध्ये प्लस आयकॉनवरती क्लिक करून फ्रॉम गॅलरी करायचं. त्यानंतर जो काय आपण आता इमेजवरचा जो बॅकग्राऊंड आहे तो रिमूव्ह केला अशा प्रकारे ॲड करू शकता. अशा प्रकारे तुम्ही इथं एक्स्ट्रा एलिमेंट्ससुद्धा ॲड करून तुमची डिझाईन आणखी क्रिएटिव्ह करू शकता. आणि डिझाईन क्रिएटिव्ह आहेच म्हणा तुम्हाला. आणि जर क्रिएटिव्ह करायचं असेल तुम्ही एकदम हाय क्वालिटी प्रोफेशनल डिझाईन जर तुम्हाला बनवायची असेल तर PLP वापरून तुम्ही क्रिएटिव्ह डिझाईन क्रिएट करू शकता. तर मित्रांनो बघू शकता एकदम सोप्या पद्धतीत तुम्हाला शिकवलेला एकदम नादखुळा जे काही इन्फिनिटी फॉन्ट्स आहेत ते तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जातील. पासवर्ड तुम्हाला व्हिडिओमध्ये भेटून जाईल. त्यानंतर जे काही फाईल आहे फाईल लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल. एकदम रेडी टू वर्क डिझाईन आपण केलेली आहे. ती इमेज सेव्ह करण्यासाठी सेव्ह बटनावरती क्लिक करा. सेव्ह एज इमेज. प्रिंट काढायची असेल PNG. सोशल मीडिया वापरायसाठी असेल तर JPG. त्यानंतर कस्टम म्हणून अल्ट्रा दोन्हीसाठी प्रिंटिंग किंवा JPG किंवा PNGसाठी तुम्हाला अल्ट्राच वापरायचं आहे. त्यानंतर सेव्ह टू गॅलरी. तर पूर्ण जी इमेज आहे ती सेव्ह झाल्यानंतर तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह होऊन जाईल. तर मित्रांनो याला शेवटची टच इफेक्ट द्यायचं तुम्ही लाईटरूममध्ये इफेक्ट देऊ शकता. त्यावरती आपण सेपरेट व्हिडिओ लवकरच बनवूया. त्यानंतर मित्रांनो आपला जर व्हिडिओ आवडला आहे तर एक लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी. धन्यवाद. जय हिंद.